श्रावणात घन निळा बरसला, श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, पानातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घन निळा बरसला. किती सुंदर. अगं आमच्या लहानपणी श्रावणात नुसतं उधाण यायचं उत्साहाला. तुला सांगते, सोमवारचे उपास, मंगळवारी कुणाकडे तरी मंगळागौरीचं जागरण, नुसती मज्जा मज्जा असायची. हा महिनाच म्हणजे अगदी प्रसन्न असतो नाही. हो ना. नागपंचमीला तर गावाजवळच्या झोपाळ्यांवर ही गर्दी असायची, नुसतं हसणं, खिदळणं आणि गाणी. चिनू, अरे थांब, अरे ठेव इथे, पाडशील इथे बस. असू दे गं. आजी गाणं खूप छान वाटतं ऐकायला. आला लाडोबा. खरंच गा ना आई. आई म्हणा ना. बरं, कुठलं गाऊया? ते श्रावणाचं गायचं का? तुम्हाला येतं सगळ्यांना, सगळ्यांनी मिळून गाऊया. हसरा नचरा जरासा लाजरा, हसरा नचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, हसरा नाचरा जरासा लाजरा, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला. Man, they're singing in the backyard. That's so horrible. श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, श्रावण आला. वा वा वा. आई खूप मस्त झालं गाणं. वा वा, अगदी सुरेख आई. खूप मजा आली. अगं झोपाळ्यावर बसून झोके घेत गाणी म्हणायची असतात. हो ना, ते सुद्धा भर पावसात. नागपंचमीला तर तशी पद्धतच आहे, झोक्यावर बसून गाणी म्हणायची. चल चिनू, बाहेर जाऊन झोके घेऊयात. हा, वहिनी. अगं हसताय का तुम्ही असे? अगं वेडाबाई, त्यासाठी तुला लग्न करावं लागेल. अगं नागपंचमीच्या दिवशी फक्त माहेर वाशनींचा मान असतो झोक्यावर बसायचा. तर काय, बघा बघा कशी लाजतीये बघा. काकू लाजत नाहीये ग, पण आजी खरंच असं असतं का? अगं गावाकडे अजून ही पद्धत आहे बर का. म्हणजे काही नाही, माहेर वाशनींना माहेरी जायसाठी निमित्त मिळतं तेवढंच. बर ते जाऊ दे. सई, तुला कसा मुलगा हवाय ते सांग ना आधी. नाही म्हणजे काहीतरी विचार केलाच असशील ना. मानसी, अगं विचार काय करायचा त्यात. आप्पा ज्या मुलाशी म्हणतील त्याच मुलाशी लग्न करणार आहे मी. आता याच्यावर मात्र मला काही बोलायचं नाही बाई. सई, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुला लग्न करायचंय की नाही
आप्पांना नाही, हो तुला त्याच्या बरोबर आयुष्य घालवायचंय. मग तुला मुलगा आवडायला नको का? काय आप्पांना मराठी आणि स्वदेशीचा सन्मान करणारा मुलगा हवाय आणि मलाही. मला करू दे ना थोडं. ठेव रे खाली. आम्ही करतोय ना, लुडबुड करू नकोस. मग चिनू सुई टोचेला तुला. अगं मारू नको हं त्याला. आई मी मोठा झालो ना की फुलवाला होईल. हो अरे एक काहीतरी ठरव. कधी म्हणतो रिक्षावाला व्हायचंय, कधी म्हणतो पायलट, आणि आता तो फुलवाला. अगं ताई आता माझं ठरलंय, मी फुलवाला म्हणजे फुलवालाच होणार. आणि ही काही मुलांची कामं नसतात. टीचर म्हणते की सगळ्यांनी सगळी काम करायची असतात. आई तू बाबांना स्वयंपाक करायला शिकवशील का? हे गो. अरे आधी तुझ्या आप्पांना शिकवायला पाहिजे आणि मग शैलेश आणि मग प्रसन्न. यांना नाही जमायचं बाई. हो तर काय. आई अजून फुलं लागतील ना पूजेसाठी? सई जा बाई फुलं घेऊन ये. हो चल रे चिनू. हे घे. लवकर या. हो. हा What are you doing, Mac? She called you selfish. I am not selfish. बोल ना तिला. I have to clear this. पानं काय तोडतोस चिनू? फुलं पण तोड. मला आवडतं. अरे बास झालं, चल आता. अगं एवढी घाई का करतेस ताई? अगं एवढी फुलं पुरणार नाहीत आपल्याला. Hey, Sai, listen. दादा तू ताई अगं थांब, तो तुझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय. काय? Nothing. Go. Hey, you can't call me selfish, okay? Wrong meaning काढला. बोलू पण दिला नाही. This is just not done. Wait. दादा मी तुला काल म्हणालो ना की आपण ही पार्टी लावली आहे, आता तू आत येऊ शकत नाहीस. तू एवढा दुःखी का दिसतोयस रे? आईची आठवण येते का? Yeah. अरे मग फोन करून हॅपी नागपंचमी म्हणून टाक की. Not what? अरे आज नागपंचमी आहे, तुला माहित नाही? No. What is that? काय नाही रे. अरे नाग असतात ना, नाग, स्नेक, What about snakes? त्यांचा बर्थडे असतो आज. Snake's a birthday. हो 5वा बर्थडे. बर्थडे असतो म्हणूनच लोक त्यांची पूजा करतात. Strange. तुमच्या घरात खूप मोठा snake. कोण? Your oldie? सांगू ना, सांगू. वा. आम्ही लहान असताना खऱ्या नागाची पूजा करायचो बरं का. नागपंचमीला असा फणा काढलेला असायचा नागानं, पण आम्ही कधी घाबरलो नाही बरं का सई. तिथूनच शिकले वाटतं फणा काढायला. काय म्हणाला? म्हणजे नागही घाबरत असेल नाही तुम्हाला? मी काही विचारायला गेलो नव्हतो त्याला. अगं बाई खरंच ए, त्या काळात हे सण सुद्धा साजरे करण्यात कशी मौज होती हो. हो हो. आप्पा हा, हे बघा काय? झालं. वा वा वा, अरे वा. उत्तम. हा. कल्पना, मानसी, जरा बाहेर या. हा, दे त्याला, दे त्याला. या. अगं बाई. हा, आज ह्या नागांची पूजा करायची. आणि हे बघा आज नागपंचमी आहे, हो तेव्हा लोखंडी तवा, तापवायचा नाही, कुठल्याही भाज्या, चिरायच्या नाही. काय चाललंय? शांत बस तू. म्हणजे आम्हाला माहितीये सगळं. आज का पहिल्यांदा साजरी करतोय का नागपंचमी? तेच तर. आपला सण आपण उत्साहात साजरा केलाच पाहिजे. हो हो. आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे. नाहीतर ते कांगारू, त्याला कळणार आहे का? हे नुसताच नावाचा देशपांडे, पण मराठी संस्कृती म्हणजे काय याचा गंध तरी आहे का त्याला? पण मी काय म्हणते, त्याचा आता इथे काय संबंध? पण आप्पा बरोबरच बोलताय त्यांची. चुकीचं कधी बोलतात का ते? म्हणजे बरोबरच बोलता तुम्ही, पण आता इथे त्याचा विषय कशाला काढायचा ना? अहो पण त्याला कल्पना, मानसी, चला जा पूजा करा. हो हो वहिनी चला. हो सावकाशने हा, जड आहे ते. हा सई हा तू पण चल. हा जा ग तू पण, हे घेऊन जा. जा, जा. हा. हा, जा. नाही आपला
चिन्मयानंद कुठं आहे? आज त्याला मला नागपंचमीचं महत्व समजावून द्यायचंय. अहो बाहेर असेल. थांबा मी बघते त्याला. तुम्ही बसा जरा शांत. शांत बसायला मी काय आजारी आहे का? नाही. मीच बघतो. हं. आता अख्ख्या आळीला नागपंचमीचं महत्व समजावत बसतील. Indians animals festival celebrate करतात. It's a great thing. हो करतात ना, पण कामगारांसाठी एकही सण नाहीये अजून. You are so much like your appa. Naughty eyes. मूर्ख कुठचा, गाढव लेखाचा, अक्कल शून्य, बाजार बुडगा. अरे इथं स्पष्ट आणि सुवाच्य शब्दात लिहिलंय, ते कळत नाहीये का अजून तुला? इथं फिरकायचं सुद्धा नाही. काय रे, आणि तू काय करतोयस इथं? काय नाही, ह्याला मराठी वाचता येत नाही ना, तर वाचून दाखवत होतो. चल उतर खाली. उतर उतर खाली. उतर पाहिजे नाही. उतर खाली. चल खाली ये आधी. Slowly, slowly. ये. ये, पण. पळत मध्ये पळ. अहो या मुलाशी गप्पा मारण्यात कशाला वेळ वाया घालवताय? चला आज चला. आप्पा केतकर याच्याशी गप्पा मारतील? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की ह्या मुलाच्या कशाला नादी लागताय. चला आज चला. नाही नाही, मुद्दाम करतोय हा सगळं. हो मी सोडणार नाही याला. हो. काय रे, समजत नाही का एकदा सांगितलेलं? मग का हौसच आहे तुला आमची बोलणी खायची? मूर्ख कुठचा, हा. गाढव लेकाचा, तर काय, अक्कल शून्य, अजिबात नाहीये. बाजार बुडगा. हो. हे नचिकेत नचिकेत, अरे यांना दाखवण्यासाठी बोलत होते, नाही तर माझ्या खोली बाहेर पण अशी पाटी लावायला कमी करणार नाहीत. I thought तू पण अँग्री झाला देवकी माझ्यावर. नाही रे बाळा, किती ठरवलं ना तरी तुझ्यासारख्या गोड मुलावर रागवता येत नाही. बर ते जाऊ दे. कालची तुझी पिकनिक कशी झाली ते सांग आधी. मज्जा केलीत ना? Yeah, it was okay. ओके झाली. ठीक झालं. बरं ऐक, आज नागपंचमीच्या सणानिमित्त आमच्याकडे दिंड करणार आहेत. मी तुला आणून देते. No, no, no. आज नको प्लीज. अरे चटणी पण देते जोडीला. देवकी ट्रबल मध्ये येणार तू. आपण बोर्ड लावला. It means he's angry again. अरे ते नेहमी अँग्रीच असतात. उद्योग काय आहे दुसरा? त्यांचं मी बघते काय करायचं ते. थोड्या वेळाने आणून देते तुला पुरणाची दिंड. अरे हा सण आहे, गोड खावं सणाचं. हा आलेच. एवढी मोठी पाटी लिहिली तरी सुद्धा वेळ पांघरून पेडगावला जात आहे ते कांगारू. बघीन बघीन नाही तर एक दिवस पोलिसांच्या स्वाधीन करतो याला. हो बाहेर काय वाऱ्याशी गप्पा मारत होतात काय? नाही, हा ते दम दिला त्याला चांगलाच. थांबा, आज पूर्णाची दिंड करणार आहात ना? हो हो. त्याच्या बरोबर तिखट करा काहीतरी. अहो करणारच आहे. काय करणार आहात तिखट? चटणी. नको, ठेचा करा. हो आजी, येतच कर. तू गप्रे, तू खातोस का कधी ठेचा? मी आज चटणी करणार आहे. आप्पा, आजी म्हणते चटणी करेल. नाही, मला आज ठेचा खायचाय. आजी, आप्पांना ठेचा हा? हवाय. पण माझं ठरलंय, मी चटणी करणार आहे. आप्पा, आजीचं ठरलंय. या घरात जे काही ठरवायचं ते मी ठरवतो. आज ठेचाच होईल. चटणीच होईल. ठेचा, चटणी, ठेचा, चटणीच. ठेचा. चटणी म्हणलं ना? ठेचा म्हटलं ना? चटणी. ठेचा. ए, नको नको. एक काम कर आजी, तू दोन्ही कर. नाही, दोन्ही होणार नाही. जास्त केलं की वाया जातं. पूर्णाची दिंड आहेत ना, ठेचाच करा बस. पास म्हणे. प्रत्येक गोष्टीत स्वतःच नाक खुपसल्याशिवाय यांना चैनच पडत नाही. मी या चटणीच करणार. बघूया काय करतात ते. प्रत्येक वेळी यांनी आदेश सोडायचा आणि आम्ही माना डोलवायच्या. उद्या फोडणीत जिरं घालायचं की मोहरी हे पण सांगतील आम्हाला.
काय ग अशा काय बघताय? आई काय झालं? नाही अति झालं आता, अति झालं. अर्ध आयुष्य या माणसाच्या तालावर नाचण्यात गेलं. कधीतरी वैताग नाही का येणार? तुम्हीच सांगा बरं. हो बरोबर आहे तुमचं, पण जरा हळू बोला नाहीतर अप्पा येतील ना. आई बोला. मनासारखं वागू देत नाहीत ते नाहीतच, पण स्वयंपाक तरी करू देतील. पण नाही, सगळीकडे यांची लुडबुड हवीच. अगं पण आजी तू तर गप्पच बस. आई मी काय म्हणते, ठेचा करायचा की चटणी? चटणी करा. आज चटणीच होणार, फक्त चटणी. सगळ्या गोष्टी त्यांची हुकुमशाही नाही चालणार. झालं तेवढं पुरे झालं. मी काय म्हणते आई, मगाशी अप्पा बाहेर बोलत होते ना, ते आम्ही ऐकलं. त्यांना ठेचा हवाय ना? हो, आणि ठेचा नाही केला ना तर ते चिडतील. आणि चटणी नाही केली तर मी चिडेन. समजला? फक्त चटणी. आम्ही करतो ना, चटणी करतो पटकन. काय ग, अचानक काय झालं आईंना? हो वहिनी, साहजिक आहे ना, इतकी वर्ष सहन करतायत त्या. अगं पण अप्पा रागवले ना तर आपल्या सगळ्यांना सहन करावं लागेल. पण त्याला ठेचा हवाय. मी काय म्हणते वहिनी, आपण दोन्ही करूयात का? म्हणजे ना एक वेळ आईंना समजवणं सोपं आहे, पण आप्पा चिडले ना. नाही नाही, दोन्ही करूया आपण. हो, दोन्ही. आजी हा, मला माहिती आहे सगळं तू का करतेस ते. हो का? छान छान. अगं त्या नचिकेतसाठीच चाललंय ना सगळं. हो, काहीही चुकीचं करत नाहीये. तुझ्या याच भाबडेपणाचा फायदा घेतोय तो. हो, भाबडेपणाचा फायदा घ्यायला मी काय 16 वर्षाची तरुणी आहे? जग पाहिलंय मी, माणसं कळतात मला. अगं त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर नको जाऊस ग आजी. अगं किती निरागस आणि गोड पोरग आहे ग ते. फायदा घेतो म्हणे. आणि मी काय माझी सगळी संपत्ती त्याच्या नावावर करून देत नाहीये. उगीच आपली उचलली जीभ लावली टाळायला. अगं आजी तो मुलगा खरंच खूप स्वार्थी आहे ग. स्वतःचं काम काढून घेण्यासाठी सगळ्यांशी गोड गोड बोलत असतो. उगीच काहीतरी तुझं. आपल्याकडे काय काम असणार आहे त्याचं? तीच तर सांगतेय ना मी. काही सांगू नकोस. आणि तू उगाच तिरक्या डोक्याने विचार करू नकोस हा यांच्यासारखा. मी काय सांगते ते नीट ऐक. अजिबात ऐकणार नाही. तू आधी आज जा आणि चटणी झाली का बघ. मी नाही जाणार. जा म्हणलं ना. पुढच्या 10 मिनिटात मला चटणी तयार हवी आहे. जा जा. यांनी अगदी छान शिष्य तयार केलंय. आता ही मला शिकवणार माणसं कशी ओळखायची ते. तो नचिकेत किती स्वार्थी आहे ना हे मी तुला पटवून देईन आजी. देवकी बोलावला? हे घे, मी तुझ्यासाठी पुरणाचं दिंड आणि चटणी आणले. नो देवकी, नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? अरे तुझ्यासाठी आणलेत मी. तुला आवडतील बघ, खाऊन तर बघ. आणि गोड असतात ती. काय ते स्वीट स्वीट. That's really sweet of you, but नाही घेऊ शकत देवकी. प्रॉब्लेम मध्ये येणार तू. अरे काही नाही होत, घे तू. देवकी बट हे बघ, आता एक शब्द जरी बोलशील ना तरी पाठीत धपाटा घाली ना तुझ्या. तू मला जरी देवकी म्हणत असलास ना तरी आजी आहे मी तुझी. समजलं ना? लक्षात ठेव. घे. सॉरी गीता. हा अँग्री नको ओ. हा. वाव, इट्स नाईस स्मेल. डिलिशियस असणार हे. हो ना. काय करणार याचं? खाणार. व्हॉट एल्स? नक्की. या, इट्स इंटरेस्टिंग. कधी ऐकला नाही, खाल्ला पण नाही. सो आय लाईक इट. अँड फोटो क्लिक करणार आणि ऑस्ट्रेलियाला पाठवणार. अरे देवा, यात फोटो काढण्यासारखं काय आहे? अगं काढणारच ना आजी फोटो. तुला माहित नाही ते इथे कशासाठी आलेत ते? कशासाठी? अगं महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवर डॉक्युमेंटरी करायची आहे त्यांना. आणि म्हणूनच तर त्यांनी आप्पांची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागितली ना.
कारण त्यांना गरज आहे केतकर कुटुंबाची. No, no, no. You first have to listen to me. It's not. पूर्णान्न हे मराठी पदार्थांचे दुकान चालवणारे केतकर आपल्या कामाचे आहेत हे लक्षात आलंच असेल त्यांच्या लोकांच्या बोलण्यातून. Look, your information is right, but the conclusion is wrong. Please, एकदा ऐक माझा, please. चल आजी, अशा स्वार्थी लोकांना मदत करायची काही गरज नाहीये.